नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिटकर आणि मराठी दरबार या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा महिलांना लागली होती। परंतु बघा, आता 9 सप्टेंबर आली, परंतु तरीही ऑगस्ट महिन्याचा निधीला अजूनपर्यंत मान्यता देण्यात आली नव्हती, म्हणजे वितरणाला मान्यता देण्यात आलेली नव्हती। परंतु बघा, आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा असा GR काढलेला आहे आणि त्याने सामाजिक आणि विशेष न्याय विभागाच्या माध्यमातून 344 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिलेली आहे। आता बघा, लाडकी बहीण योजनेला आता प्रक्रिया चालू झालेली आहे। लवकरच जनरल विभागातून असेल किंवा एखाद्या दुसऱ्या विभागातून असेल, यासाठी जेवढा निधी आवश्यक आहे तेवढ्या निधीसाठी मान्यता दिली जाईल, म्हणजे तेवढ्या निधीच्या वितरणाला मान्यता दिली जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात महिलांच्या खात्यावरती पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे बघा, लवकरच याविषयीची तारीख ज्यावेळेस डिक्लेअर केली जाईल, पूर्ण निधीचे वितरण ज्यावेळेस केले जाईल, निधीची तरतूद ज्यावेळेस केली जाईल, त्यावेळेस प्रत्यक्ष निधी वाटपाला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे यासंबंधी अजून एक निधीच्या वाटपासंबंधी GR आला तर तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू। तर बघा, त्यासाठी महिलांनी ही काळजी घ्यायची की तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, तसेच तुमचं DBT इनेबल असणं सुद्धा गरजेचं आहे। त्याच्यामुळे बघा, लवकरच महिलांचा जो ऑगस्ट महिन्याचा निधी आहे त्या निधीला वितरणाला सुरुवात होणार आहे। आता बघा, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा निधी एकत्र येणार का याविषयी भरपूर चर्चा झाली, परंतु आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा निधी वेगवेगळा येणार आहे। लवकरच आता ऑगस्टचा येत्या 4 ते 5 दिवसामध्ये ऑगस्टच्या निधीचं वितरण होणार आहे आणि सप्टेंबरच्या निधीची आता अजून ऑगस्टच नाही, त्याच्यामुळे सप्टेंबरच्या निधीला थोडा वेळ लागू शकतो। त्याच्यामुळे बघा, यासंबंधी ज्यावेळेस एखादी अपडेट येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू। परंतु ऑगस्ट महिन्याच्या निधीच्या तरतुदीची प्रक्रिया आता प्रत्यक्षात चालू झालेली आहे। पूर्ण निधी ज्यावेळेस उपलब्ध होईल त्यावेळेस निधी वाटपाला महिलांच्या प्रत्यक्षात खात्यावरती जायला सुरुवात होणार आहे आणि त्यासंबंधित जर काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू। आता याच्यामध्ये विशेष बाब अशी सांगायची झाली तर बघा, आता सध्या पडताळणी चालू आहे, स्क्रुटनी चालू आहे। त्याच्यामुळे जवळजवळ 26 लाख अर्ज पडताळणीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांना आता ज्या महिलांचे अर्ज काही कारणांती पडताळणीमध्ये प्रोसेसमध्ये आहेत, अशा महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार नाही। परंतु पडताळणी झाल्यानंतर ज्या महिला याच्यामध्ये पात्र होतील, त्यांनी कुठलाही समजा चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेला नसेल तर अशा पात्र महिलांना त्यांचे राहिलेले हप्ते सुद्धा भेटणार आहेत आणि ज्या अपात्र महिला आहेत त्यांना मात्र ऑगस्ट पासून हप्ता येणार नाही। त्याच्यामुळे बघा, हे सुद्धा महिलांनी लक्षात ठेवायचे की एखाद्या महिलेला जर ऑगस्टचा हप्ता आला नाही तर लगेच तुमचं लाडकी बहीण योजनेचं तुम्हाला येणं बंद झालं असं समजू नका, कारण त्या 25 लाखामध्ये तुम्ही सुद्धा असू शकता आणि तुमची ज्यावेळेस पडताळणी होईल आणि जर तुम्ही कोणत्याही त्यांनी अटीचं किंवा त्यांनी दिलेल्या नियमाचं जर तुम्ही उल्लंघन केलं नसेल तर तुम्हाला हा हप्ता ज्यावेळेस पडताळणी पूर्ण होईल त्यावेळेस मागील सर्व हप्ते तुम्हाला भेटणार आहेत। त्याच्यामुळे महिलांनी हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे। धन्यवाद।